आजच्या दिवसामध्ये खूप काही केलं. मस्त नाश्ता, एक नवीन DIY, गार्डनिंग आणि भरपूर मज्जा. चला तर सुरू करूया. ब्लॉग खूप मजेशीर आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजची सुरुवात नेहमीप्रमाणे गरमागरम चहाने केली. त्यानंतर मी आणि नीतू दोघे मिळून शेंगा काढायला बसलो. काम करता करता मी गाणे म्हणत होते आणि नीतूला मुद्दाम हसवतही होते. आम्ही दोघे एकत्र बसलो की कामापेक्षा जास्त गप्पा होतात, त्यामुळे काम कधी संपते हे कळतही नाही. नाश्त्यामध्ये इडली आणि डोसा करायचा प्लॅन होता, म्हणून काल रात्रीच इडलीचं बॅटर तयार करून ठेवलं होतं. आधी इडली बॅटर पात्रात भरून इडल्या लावून घेतल्या. तोपर्यंत चटणीचीही तयारी सुरू केली. चटणीसाठी शेंगदाणे मिक्सरमधून काढले. तर चटणीमध्ये दही वगैरे काहीही टाकलेलं नाही, फक्त शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर. आणि हे मी मागच्या ब्लॉगमध्येही सांगितलं होतं, पण विदाऊट दह्याची चटणी ही खूप छान होते. आणि तेलामध्ये मोहरी, जिरे घालून छान फोडणी दिली. एका बाजूला सांबारही तयार होत होतं आणि घरभर खूप छान सुगंध पसरला होता सांबारचा. थोड्याच वेळात इडल्या तयार झाल्या, पात्राच्या बाहेर काढल्या. तर खूप मऊ आणि फुललेल्या झाल्या आहेत. खूप लोक यामध्ये सोडा पण टाकतात फुलायसाठी, पण मी काहीच टाकलेलं नाही, तरी पण छान फुललेल्या झाल्या आहेत. पण हे काढताना थोडं पात्र गोल गोल फिरत होतं, कारण त्याच्या खाली काहीच कपडा वगैरे टाकला नाही म्हणून. एक एक करून अशा प्रकारे सगळ्या इडल्या काढून घेतल्या. मग त्याच बॅटरचे डोसेही केले आणि आजचा डोसा तर खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत झाला होता. मला तर अशा प्रकारचा डोसा खूप आवडतो. आणि असा आमचा गरमागरम नाश्ता तयार झाला. मग निवांत बसून नाश्ता केला. खरं सांगायचं तर मला बाहेरचं खाणं फारसं आवडत नाही. हायजीनची काळजी वाटते, म्हणून शक्यतो मी घरीच सगळं बनवते. मग ड्रेसिंग टेबल घेतला क्लीन करायला. सगळं सामान नीट लावून घेतलं आणि एवढी धूळ येते ना, दररोजच क्लीन करावा लागतो. मग छान साफ करून घेतला. इथे मी नीतूला थोडंसं सतवत होते, कारण खूप शांत बसले होते म्हणून. आणि हे बघा, किचनच्या ओट्यावर तर पूर्ण पसारा झाला होता. स्वयंपाक झाला की अशी अवस्था किचनची होणं अगदी नॉर्मल आहे. त्यानंतर हा फोटो फ्रेम चार्जिंगला लावला. सगळी कामे झाल्यावर आंघोळ करून फ्रेश झाले. आज ठरवलं की सनस्क्रीन लावायची. खरं सांगायचं तर मी रोज सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर काहीच लावत नाही. आता रोज लावायचा प्रयत्न करणार आहे मी, कारण ही सनस्क्रीन मला छान वाटते आणि लावल्याच्या नंतर स्टिकी फील अजिबात देत नाही. चला तर आता त्या नवीन कामाकडे जाऊ. आज जुन्या साडीपासून मी काहीतरी नवीन बनवायला सुरुवात केली आहे. अजून पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे त्याचा फायनल रिझल्ट पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन. आतापर्यंत एवढं झालं आहे. तुम्हाला अंदाज आला असेल की मी काय बनवत आहे, तर कमेंट करून नक्की सांगा. तुमचे अंदाज मला वाचायला खूप आवडतील. त्यानंतर मला मनी प्लांट लावायचा होता, म्हणून आधी कुंडीला होल पाडून घेतले. त्यामुळे पाणीही साचत नाही कुंडीमध्ये आणि झाडांची मुळेही खराब होत नाही. हा मनी प्लांट मी बाजूच्या काकूकडून आणला होता, कारण त्यांच्याकडे खूप होता. आधी कुंडीमध्ये माती भरली, मग थोडासा खत टाकला आणि शेवटी मनी प्लांट लावून घेतलं. आता तो छान वाढेल अशी आशा आहे. आणि मला गार्डनिंग करायला खूप आवडते, पण काही कारणामुळे मी सध्या तर प्लांट आणत नाही. त्यानंतर आम्ही लुडो खेळत बसलो. आधी तर मी नीतूला हरवलं. आता डबल गेम सुरू आहे. बघूया शेवटी कोण जिंकते. आणि सायंकाळचा गरमागरम चहा आणि बिस्किटासोबत दिवस संपवला. चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.